सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम अहवाल कशा प्रकारे लिहायचा ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। दिनांक 16/9/2025 ते 30/9/2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून शालेय शिक्षण व स्वच्छता विभागामार्फत विविध उपक्रमांचं नियोजन आपल्याला दर दिवसागणिक दिलं होतं आणि त्याप्रमाणे आपल्याला हा उपक्रम झाल्यानंतर आपल्या शाळेमध्ये याचे फोटो त्याचबरोबर याचे इतिवृत्त आपल्या शाळेमध्ये असणं गरजेचं आहे। मग ते इतिवृत्त कशा प्रकारे लिहायचं किंवा अहवाल कशा प्रकारे लिहायचा ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। व हेडिंग असेल स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम अहवाल। स्थळ आपल्या शाळेचं जे असेल ते दिनांक 16/9/2025 ते 30/9/2025 आणि अहवालाचं लेखन बघूया। जीप प्राथमिक शाळा जे शाळेचं नाव असेल ते येथे स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत दिनांक 16/9/2025 ते 30/9/2025 या कालावधीत पुढील उपक्रम घेण्यात आले। पहिला, स्वच्छता शपथ दिन दिनांक 16/9/2025 रोजी जीप प्राथमिक शाळेचं नाव येथे स्वच्छता शपथ दिन म्हणून साजरा करण्यात आला। या दिवशी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली। यावेळी शाळेतील शिक्षकांचं नाव घालायचं आहे यांनी स्वच्छतेचे महत्त्व फायदे विद्यार्थ्यांना सांगितले। यावेळी शाळा परिसराची स्वच्छता केली। स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले। यानंतर पुढचा दिवस म्हणजेच स्वच्छता जनजागृती दिन हा दिन 17/9/2025 ते 18/9/2025 असा 2 दिवस साजरा करायचा होता। वरील 2 दिवस हे स्वच्छता जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात आले। दिनांक 17/9/2025 रोजी शाळेचं नाव घालणार आहात। येथे शाळा व्यवस्थापन समिती पालक सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व तसेच हात धुण्याचे महत्त्व श्री यांनी सभेला सांगितले। यावेळी जलसंधारण रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतींना आणि स्वच्छतेसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतींना प्रोत्साहन तसेच शाळा तसेच घरातील स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी प्रोत्साहित करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांसाठी पुरेशी स्वच्छ आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे, साबण, हात धुणे, सुरक्षित पाणी, जंतुनाशक, सफाई कर्मचारी इत्यादी विषयावर चर्चा केली। तसेच नळपाणी योजनेची पाहणी केली। शालेय परिसरातील स्वच्छतागृहे, किचन, वर्ग खोल्या, पंखे, दरवाजे, खिडक्या, झुडपे कटाई यांची व्यापक स्वरूपात स्वच्छता करण्यात आली। दिनांक 18/9/2025 रोजी शाळेतील जुन्या नसत्या कार्यपद्धतीनुसार नोंदी काढून टाकणे, नोंदवणे, तुटलेले फर्निचर, निरुपयोगी उपकरणे इत्यादी टाकाऊ साहित्यांची यादी करण्यात आली। तसेच त्यातील काही साहित्यांची विल्हेवाट लावण्यात आली। दिनांक 3रा दिवस म्हणजे ग्रीन स्कूल दिन दिनांक 19/9/2025 या दिवशी जलसंधारण, प्लास्टिकचा वापर टाळणे या विषयावर घोषणा पोस्टर्स तयार करून घेण्यात आली। ती शाळेच्या भिंतीवर प्रदर्शित करण्यात आल्या। तसेच विद्यार्थ्यांना जलसंधारण, पाणी टंचाईचे दुष्परिणाम, पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे रक्षण, किमान 1 लिटर पाणी पिणे, पाण्याचा काटकसरीने वापर इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। चौथा, समुदाय परिसरातील भेट दिन हा दिवस 20/9/2025 व 21/9/2025 अशा 2 दिवस साजरा करायचा होता। या दिवशी शेजारील गाव या गावात सर्व शिक्षक गेले होते। तेथे जाऊन स्वच्छतेचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन, शौचालयाचा वापर, स्वच्छता पंधरवड्याची संकल्पना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। 5वा दिवस म्हणजे हात धुणे दिवस दिनांक 22/9/2025 ते 23/9/2025 या 2 दिवसामध्ये आपल्याला हात धुणे दिवस साजरा करायचा होता। या 2 दिवसात हात धुण्याच्या गरजेबद्दल विद्यार्थ्यांत जनजागृती निर्माण करण्यात आली। हात धुण्याची वेळ, हात धुण्याच्या पद्धती, त्यांचे टप्पे तसेच वापरण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग बागेत वळवणे, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून प्रत्यक्ष कृती करून घेण्यात आल्या। 6वा दिवस म्हणजेच स्वच्छता सहभाग दिन दिनांक 14/9/2025 व 25/9/2025 असे 2 दिवस आपल्याला स्वच्छता सहभाग दिन म्हणून साजरा करायचा होता। या 2 दिवसात स्वच्छता सहभाग दिन म्हणून साजरा करण्यात आला।
या 2 दिवसात स्वच्छतेवर आधारित निबंध, घोषणा, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, चित्रकला, घोषवाक्य लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छतेवर आधारित चर्चासत्राचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आले. 7वा दिवस म्हणजे वैयक्तिक स्वच्छता दिन 26/9/2025 रोजी. या दिवशी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून स्वच्छतागृहे वापरण्याची आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा स्वच्छ वापर करण्यास विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. तसेच वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी, कोणकोणती करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 8वा दिन हा स्वच्छता शाळा प्रदर्शन दिन म्हणून साजरा करायचा होता. तो दिनांक 27/9/2025 रोजी. स्वच्छतेवर आधारित निबंध, चित्रकला, घोषवाक्य, वक्तृत्व इत्यादी स्पर्धांचे फोटो, प्रत्यक्ष चित्र, घोषवाक्य शालेय स्तरावर प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवर कलात्मक कचरापेटीची निर्मिती करण्यात आली. पुढील दिवस म्हणजेच स्वच्छता कृती आराखडा दिवस दिनांक 28/9/2025 व दिनांक 29/9/2025 या 2 दिवसात शाळेत दिनांक 28/9/2025 रोजी शाळा व्यवस्थापन समिती, पालक सभा घेऊन स्वच्छता कृती आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. तर दिनांक 29/9/2025 रोजी शालेय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन शाळेतील स्वच्छता पंधरवड्याच्या उपक्रमावर चर्चा करण्यात आली. यानंतर 10वा दिन म्हणजेच पारितोषिक वितरण दिन दिनांक 30/9/2025. 10वा दिवस म्हणजे पारितोषिक वितरण दिन दिनांक 31/9/2025. या दिवशी शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या घोषवाक्य, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, प्रश्नमंजुषा इत्यादी स्पर्धांमधील विजयी विद्यार्थी यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अशा प्रकारे दिनांक 16/9/2025 ते 30/9/2025 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धन्यवाद.